करूया सुरू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सकल संत विचार मंच या माध्यमातून याच्या विद्यमाने आपण दर गुरुवारी ग्रंथ परिचय करून घेत आहोत. आज आपण समर्थ रामदासांचा ग्रंथराज दासबोध हा ग्रंथ आपण याचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये समर्थ माहित नाहीत अशी व्यक्ती क्वचितच आढळेल. श्री समर्थ यांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जाम गावी मराठवाड्यामध्ये जाम गावी झालेला आहे. समर्थांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत आणि आईचं नाव राणूबाई असं आहे. या समर्थांच्या ज्येष्ठ बंधूंचं नाव गंगाधर असं आहे, त्यांना श्रेष्ठ असं म्हणत असत. आणि समर्थांचं नाव नारायण असं होतं. समर्थांच्या कुळामध्ये 22 पिढ्या रामो उपासना आणि सूर्य उपासना सुरू होती आणि त्याचं बाळकडू समर्थांना मिळालेलंच होतं. समर्थ 8 वर्षाचे असतानाच समर्थांचे वडिलांचं निधन झालं समर्थांच्या. आणि या बालवयामध्ये वडिलांचं निधन झाल्यामुळे समर्थ अंतर्मुख झालेले आहे आणि त्यांना ईश्वर दर्शनाची तळमळ लागली. प्रत्यक्ष रामचंद्रांची भक्ती तर त्यांच्या ठिकाणी होतीच, पण प्रत्यक्ष रामचंद्रांनी नारायणाला दर्शन दिलं 8व्या वर्षी आणि ईश्वर दर्शनाची तळमळ जी होती ती त्यांची भगवंताच्या या रामाच्या दर्शनाने पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष प्रभू रामरायांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. प्रभू रामचंद्रांनी त्यांना मंत्रोपदेश दिलेला आहे. 13 मंत्राक्षराचा उपदेश दिलेला आहे आणि त्याचा जप करण्यास सांगितलंय. वयाच्या 12व्या वर्षी समर्थांचा जेव्हा विवाह ठरला आणि ते बोहल्यावर उभे राहिले तेव्हाच ते सावधान म्हटल्याबरोबर त्यांनी सावध झालेले आहेत. असे सावधान म्हटल्यावर सावध झालेले हे हा जो नारायण आहे, हा नारायण या सावध झाला आणि तिथून त्या बोहल्यावरून पळून गेलेला आहे. आणि नाशिक जवळ टाकळी इथे त्यांनी तपश्चर्या केली आहे. 12 वर्ष तिथे त्यांनी साधना केली आहे गोदावरीच्या काठी आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या समवेत तिथे त्यांनी ही सगळी साधना केली आणि सगळ्या ग्रंथांचा अभ्यास सुद्धा या साधन काळामध्ये समर्थांनी तिथे केलेला आहे. आणि अशा प्रकारे तिथे साधना पूर्ण झाल्यानंतर समर्थांना तिथे भगवंताचं प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन झालेलं आहे, हनुमंताचं दर्शन. सगळ्या पूर्ण जी साधना आहे समर्थांची त्या साधनेमध्ये समर्थांना हनुमंताची पण दर्शन झालेली आहेत आणि मार्गदर्शनही हनुमंताचं तिथे समर्थांना मिळालेलं आहे. आणि आत्मसाक्षात्कार झाला. 24व्या वर्षी समर्थांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आणि अशा त्यानंतर ह्या आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी ते देशाटन करण्यासाठी बाहेर पडलेले आहे. 1530 मध्ये समर्थांचा जन्म आहे आणि तो सुद्धा रामनवमीच्या
समर्थ जे आहेत 24 समर्थ झाले आहेत आणि देशाटनासाठी निघालेले आहेत. कृष्णा तीरी 1566 पर्यंत समर्थांनी देशाटन केलंय. 12 वर्ष समर्थांचा काळ 12 वर्ष आहे. 12 वर्ष जांबेत राहिले, 12 वर्ष टाकळीला साधना केली आणि 12 वर्ष देशाटन केलेलं आहे. आता या देशाटनामध्ये समर्थांनी अनेक तीर्थक्षेत्र पाहिली, समाजाची परिस्थिती पाहिली, राजकीय परिस्थिती पाहिलेली आहे आणि त्यांनी तिथे आता या कृष्णाकाठी 1566 मध्ये समर्थ आलेले आहेत. आणि समर्थांना रामरायांनीच रामदास असं नाव दिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी आपण म्हणतो. जेव्हा अनुग्रह दिला तेव्हाच समर्थांना रामरायांनी रामदास असं नाव ठेवलेलं आहे. आणि आता या साधन काळामध्येही समर्थांना म्हणजे नारायणाला लोक आता समर्थ म्हणू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे या काळामध्ये सगळ्या पूर्ण तीर्थाटन करत असताना 66 मध्ये 1566 मध्ये समर्थ जे आहेत ते कृष्णातीरी आलेले आहेत आणि तिथे त्यांनी मसूरला पहिला आपला रामनवमीचा उत्सव तिथे उत्साहात साजरा केलेला आहे आणि आपल्या पहिल्या लोकसंग्रहाचा पाया तिथे त्यांनी मसूरला घातला आणि त्यानंतर त्यांनी उदंड लोकसंग्रह केलेला आहे. 1571 मध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी अनुग्रह दिला. कर्नाटकामध्ये व्यंकोजी राजांना अनुग्रह दिलेला आहे. रघुनाथ पंडित सुद्धा त्यांचे शिष्य झालेले आहेत आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1596 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1602 मध्ये शिवाजी महाराजांनी देह ठेवला. जसा शिवाजी महाराजांनी देह ठेवला तसं समर्थांनी सुद्धा आपलं काम जे आहे ते आटोपत घेतलेलं आहे आणि 1603 मध्ये बागवद्य नवमीला समर्थांनी सज्जनगडावरती आपला देह ठेवलेला आहे. आता समर्थ जेव्हा निजधामाला जायला निघाले तेव्हा सगळी जी भक्त मंडळी होती, आता या देशाटनाच्या याच्यात त्यांनी अनेक शिष्य जमवलेले होते आणि शिवाजी महाराजांच्या याच्यावरून शेवटी ते सज्जनगडावरती राहायला आलेले होते आणि सज्जनगडावरती तिथे शिष्य मंडळी सगळी जमलेली आहेत. प्रभू रामरायासमोर समर्थ पद्मासन घालून बसलेले आहेत आणि आता निजधामाला जायचं आहे. सगळे शिष्य गलबलून गेलेले आहेत. शिष्यांना वाटतंय की आता आपल्याला समर्थ दिसणार नाही, समर्थांची वाणी आपल्या कानावर पडणार नाही. आणि समर्थांनी हे जाणलं आणि समर्थ म्हणतात की इतके वर्ष आपण माझ्या सानिध्यामध्ये आहात आणि तरी पण हीच आपली स्थिती का? तेव्हा आक्कास स्वामी आहेत, उद्धव स्वामी आहेत. तेव्हा आक्कास स्वामी म्हणतात आहेत की आता तुम्हाला तुमचं जे सगुण दर्शन आहे ते सगुण दर्शन आम्हाला होणार नाही आणि आपली जी अशी धीर गंभीर जो आवाज आहे आपला, आपली जी वाणी आहे धीर गंभीर, ती सुद्धा आमच्या कानावर पडणार नाही. म्हणून आम्हाला अतिशय दुःख होतंय, वाईट वाटतंय. आणि तेव्हा समर्थ म्हणतात आहे, समर्थांनी उपदेश केलाय, सगळ्या साधकांनाच हा उपदेश आहे आणि समर्थ म्हणतात आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायोज्यतेची वाट ठाई पडे. माझं देह जो आहे हा प्रत्येकाचा देह हा नश्वरच आहे. समर्थ इथे सांगतात आहेत की देह हा जाणाराच आहे. संत असले तरी देह हा मात्र जाणार आहे. मग नश्वर देह आहे पण कर्तृत्व जे आहे ते मात्र कसं असतं, ते अजरामर असतं. समर्थ इथे सांगतात आहे. आणि समर्थ सुद्धा आत्माराम आणि दासबोध या ग्रंथ संपदेवारे त्यांची कीर्ती जी आहे ती अजरामर अशी झालेली आहे. म्हणून आपण समर्थांचा आत्माराम आणि दासबोध जो आहे ते प्रत्यक्ष स्वरूप समर्थांचं म्हटलंय की ह्या स्वरूपात समर्थांना जर पाहायचं असेल आपल्याला तर आपल्याला समर्थांचं दर्शन या दासबोधामध्ये होतं. जेव्हा आपण दासबोध वाचायला घेतो आणि समर्थांचं दर्शन जेव्हा आपल्याला वाटतं त्याच्यातून, त्या ओवी जी आहे त्या ओवीतून आपल्याला समर्थ दिसतात. विशेषतः
दशक 2 मध्ये जे वैराग्य निरूपण आहे, समर्थ आपल्याला त्याच्यात दिसतात. एकेका ओवीतून शब्दातून समर्थ आणि दासबोध आणि समर्थ हे असे वेगळे करताच येणार नाहीये. प्रत्येक ओवीतून आपल्याला समर्थांचं दर्शन या दासबोधामध्ये घडतं. आणि समर्थांची वाणी जी आहे, ही वाणी सुद्धा, हे जेव्हा आपल्याला वाटतं समर्थांशी बोलावं, तेव्हा समर्थ आपल्याला या दासबोधाच्या ओवीतून आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात. जेव्हा कठीण प्रसंग येतो आपल्यावरती, तेव्हा ते आपल्याला या ओवीतून मार्गदर्शन करतात. जेव्हा दुःखाचा काळ असतो, तेव्हा आपल्याला या दासबोधाच्या ओव्या मोठ्या आधार देतात, सांत्वन करतात. आणि जेव्हा आपण हा आपला जो मार्ग आहे, या मार्गावरून जेव्हा आडवळणाला जातो किंवा आपला मार्ग भरकटतो, तेव्हा आपल्याला समर्थ जे आहेत हे सावध करतात आणि पुन्हा आपल्याला ते या परमार्थाच्या मार्गावरती अलगद असे आणून सोडतात. आणि असा हा समर्थांचा जो दासबोध आहे, हा आपल्याशी बोलतो आणि ही वाणी आहे समर्थांची. आणि म्हणून इथे दासबोध जो आहे, समर्थ म्हणतात ते माझं स्वरूप स्वतः सिद्ध असं आहे. आता हा जो दासबोध आहे, याच्यामध्ये जीवन घडवायचं काम जे आहे, हे दासबोध करतोय. आणि दासबोधात जीवन घडवायचं सामर्थ्य आहे. आपल्या मराठी याच्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये 4 वेद मानले जातात. पहिली आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी जी टीका केली ज्ञानेश्वरीवरती, ती ज्ञानेश्वरी. नंतर एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा. आणि चौथा जो वेद आहे, तो चौथा वेद म्हणजे समर्थांचा दासबोध हा जो ग्रंथ आहे, हा याला म्हटलेला आहे, याला व्यवहार वेद असं सुद्धा म्हटलं जातं. समर्थांनी अफाट वाङ्मय आहे समर्थांचं. समर्थांनी जवळजवळ 36 ते 40 हजार ओव्यांपर्यंत समर्थांचं वाङ्मय आहे. त्याच्यामध्ये आत्माराम आहे, करुणाष्टक आहे, भारुड आहेत, अनेक प्रकारची छोटी स्फुट काव्य आहे, पंचीकरण आहे, मानपंचक आहे आणि पूर्वरंग आहे आणि मुख्य मनोबोध आहे आणि अशा आरत्या आहेत, वेगवेगळ्या देवांच्या आरत्या केलेल्या आहेत. असं भरपूर विपुल असं काव्य समर्थांनी केलेलं आहे. पण या सगळ्या काव्यामध्ये समर्थांचा जो दासबोध आहे, तो कसा आहे, तर तो एखाद्या हिऱ्या प्रमाणे हा दासबोध जो आहे तो चमकतो आहे. हा दासबोध जो आहे समर्थांचा, याला साधू काव्य असं सुद्धा म्हटलं जातं. साधू काव्याची 8 गुण सांगितले जातात. धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच करोति कीर्ती प्रीतींच साधु काव्य निवेशनम. की धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कला, रसिकत्व, कीर्ती आणि प्रेम या 8 गोष्टी जो ग्रंथ प्राप्त करून देतो, त्याला साधू काव्य असं म्हटलं जातं. म्हणून समर्थांचा जो दासबोध आहे, तो या 8 गोष्टींची प्राप्ती करून देतो, म्हणून याला साधू काव्य असं म्हटलं जातं. समर्थ संप्रदायाची जी प्रस्थानत्रयी आहे, त्या प्रस्थानत्रयीमध्ये हे 3 ग्रंथ जे आहेत, त्याच्यामध्ये आत्माराम आहे, दासबोध आहे आणि मनोबोध आहे. हा जो संप्रदाय आहे, संप्रदाय याचाच अर्थ असा आहे, सम म्हणजे ज्ञान आणि प्रदाय म्हणजे पोचवणं. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान जिथे ज्ञान नाही तिथपर्यंत पोचवण्याचं काम संप्रदाय करत असतो. वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, तसा हा समर्थ संप्रदाय म्हटल्या जातो. आणि या समर्थ संप्रदायाची एक ही जी प्रस्थानत्रयी आहे, याच्यामध्ये दासबोधाला विशेष असं स्थान आहे. आणि अशाच या दासबोध ग्रंथाचा परिचय आपण आज करून घेत आहोत. हा दासबोध जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ तरी कसा आहे, तर याला रत्नामाजी परीस जसा असं म्हटलं गेलंय दासबोधाला. की जसं परीस काय करतो, तर लोखंडाचं सोनं करायचं काम परीस करतो, तसं दासबोधाचा का एकदा स्पर्श जीवनाला झाला की या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. हा दासबोध ग्रंथ जीवनाचं सोनं करतो, म्हणून याला परीस असं म्हटलेलं आहे. आणि हा जो दासबोध आहे, हा व्यवहाराच्या अगदी पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या अखेरच्या शेवटच्या स्थितीपर्यंत मार्गदर्शन करणारा असा हा
अद्भुत असा ग्रंथ आहे. आणि सगळं जे मनुष्याचं मूल्य आहे हे त्याच्या सद्गुणांनी वाढतं. सद्गुण जेवढे जास्त असतील तेवढं मनुष्याचं मूल्य वाढतं. आणि म्हणून सद्गुण वाढवणं, ते रुजवणं, मनुष्यामध्ये रुजवणं, ते वाढवणं, हे सगळं काम हा दासबोध ग्रंथ करतोय. हे दासबोधाचं कार्य आहे, सद्गुण रुजवणं. आणि सगळ्या प्राणी मात्रांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं जर सामर्थ्य कोणत्या एका ग्रंथात आहे असं जर कोणी विचारलं तर समर्थांचा दासबोध असं म्हणायला काही हरकत नसावी. कारण का की जीवनातलं सगळं नैराश्य घालून देण्याचं काम हा दासबोध ग्रंथ करतो. चैतन्य उत्पन्न करतो आणि आपली जी मरगळ आहे ती मरगळ घालून टाकण्याचं काम हे दासबोध ग्रंथ करतो आहे. या दासबोध ग्रंथाची रचना कशी आहे तर दासबोध ग्रंथ जो आहे हा समर्थांनी शिवथर घळीमध्ये रचलेला आहे. अतिशय सुंदर अशी शिवथर घळ आहे. अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. धबधबा, लोटती धारा असा धबधबा वाहतो आहे. आपण कल्पना करूया की समर्थ त्या घळीमध्ये, शिवथर घळीमध्ये बसलेले आहेत. समोर 4 चौघ बसलेले आहेत. शिष्य मंडळी बसली आहेत. काही गावातली मंडळी बसली आहेत. काही साधू आलेले आहेत, ते बसलेले आहेत. आणि त्यांच्या समोर समर्थ दासबोध ग्रंथ सांगतात आहेत. आणि कल्याण स्वामी तो लिहून घेतात आहेत. कल्याण स्वामींनी तो लिहून घेतलेला आहे. दासबोध जो आहे हा ओवीबद्ध आहे, ओवी लिहिली. आणि ही ओवी सुद्धा अतिशय सोपी, साधी, सरळ अशी ही ओवी आहे. छोट्या छोट्या ओव्या आहेत, पण अर्थ मात्र या ग्रंथातल्या छोट्या छोट्या ओव्यांचा अर्थ मात्र अतिशय गहन असा आहे. आणि दासबोध जो ग्रंथ आहे हा गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ आहे. गुरु शिष्यांचा संवाद आहे. सगळेच आपण जर आपली ज्ञानसंपदा आहे ही सगळी गुरु शिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत आलेली आहे. समर्थ इथे अशाच शिष्यांनी प्रश्न विचारावे आणि समर्थांनी उत्तर द्यावी अशा प्रकारचा हा गुरु शिष्य संवाद आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे की जसं गीता आहे, भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता सांगताना भगवंतासमोर अर्जुन होता. पण इथे तसं नाही. किंवा जो ग्रंथ सांगितला जातो तेव्हा कोणाला तरी समोर ठेवून सांगितलं जातो. पण इथे मात्र जे शिष्य आहेत ते सगळे वेगळ्या पातळीवरचे आहेत. अगदी अंथराया नाही, पांघराया नाही, खाया नाही, जेवाया नाही, ल्याया नाही, नेसाया नाही, आता मी काय करू, आता मी मरावे की जगावे असा प्रश्न विचारणारे सुद्धा शिष्य आहेत. आणि ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, या आकाश आणि ब्रह्म याच्यामध्ये कुठला भेद आहे, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारणारे शिष्य तिथे आहे. म्हणून या शिष्यांची पातळी सगळी वेगवेगळी आहे. अनेक प्रश्न असे या दासबोधामध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत. असे अनेक प्रश्न आलेले आहेत. आणि जसं आपण ग्रंथामध्ये अध्याय असतो, गीतेमध्ये आपण अध्याय म्हणतो, तसं इथे समास म्हटला गेलेला आहे. आणि 10-10 समासांचा एक दशक असे 20 दशक म्हणजे एकंदर 200 समास या दासबोधामध्ये आहे. आणि हा जो दासबोध आहे हा शिवथर घळीमध्ये रचला गेला. 1581 मध्ये दासबोध लिखाणाला सुरुवात झाली आणि तो 1603 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तो संपूर्णपणे आपल्या हाती आलेला आहे. असा हा दासबोध ग्रंथ जो आहे. आता या ग्रंथाची वैशिष्ट्य आपण थोडक्यामध्ये पाहू. एक तर पहिलं वैशिष्ट्य दासबोध ग्रंथाचं सांगायचं झालं तर ग्रंथाची सुरुवात जी असते ती पहिले मंगलाचरणाने केली जाते. गणेश स्तवन असतं, सद्गुरु स्तवन असतं. पण इथे मात्र समर्थांनी सुरुवात करताना पहिला शब्द श्रोते हाच शब्द आलेला आहे. म्हणून जरा निराळ्या पद्धतीने मंगलाचरण या ग्रंथात आहे. की श्रोता हा शब्द सुद्धा कसा म्हटलाय, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. आणि म्हणून जगदीश मूर्तीच्या रूपामध्ये पहिला शब्द श्रोत्यांनाच त्यांचं स्तवन किंवा त्यांचं स्मरण इथे पहिल्यांदा केलेलं आहे. दुसरं म्हणजे ग्रंथाची जी फलश्रुती असते ती फलश्रुती नेहमी ग्रंथ समाप्तीच्या वेळेस किंवा शेवटी सांगितले जाते ग्रंथ संपल्यानंतर. पण इथे मात्र समासा म्हणजे ग्रंथ सुरुवात करताना पहिला समास जो आहे त्या पहिल्या समासामध्ये समर्थांनी ग्रंथाची फलश्रुती सांगून टाकलेली आहे. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. दुसरं म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा प्रपंच आणि परमार्थ
या दोन्हीचा समन्वय या ग्रंथामध्ये घातलेला आहे. समर्थ म्हणतात आहेत, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो, प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल, तरीच तुम्ही विवेकी. समर्थांचा लाडका शब्द आहे विवेक. समर्थ म्हणतात तरच तुम्ही विवेकी आहात. कारण का, जर परमार्थ सांडून प्रपंच करीसी तर तू काय होशील, जर नुसताच परमार्थ केला, प्रपंच केला नाही, तरी यमयातना भोगीसी आणि अंती परमकष्टी होसी यमयातना भोगिता. की नुसताच जर प्रपंच केला तर यमयातना भोगाव्या लागतील, आणि नुसता जर परमार्थ केला तर मात्र कष्टी व्हाल, कारण जीवन सुखकर होणार नाही. प्रत्येकाला प्रपंच हा करावाच लागतो, भिक्षेचा, कारण उदरनिर्वाह करावाच लागणार आहे. प्रपंच म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी करावंच लागेल, आणि म्हणून याची सांगड समर्थांनी इथे घातलेली आहे. प्रपंच आणि परमार्थाशी याचा योग्य समन्वय घालून दिलेला आहे. आणि समर्थ म्हणतात आहे, प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला परमार्थही करता येणार नाही. आणि प्रपंच तर करतात सगळे, प्रपंचामध्ये सुखही सगळ्यांना वाटतं, म्हणून समर्थांना सांगावं लागलं की प्रपंच सुखे करावा, परंतु काहीतरी परमार्थ केलाच पाहिजे, परी काही परमार्थ वाढवावा, सकळ परमार्थ बुडवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. की सगळा परमार्थ बुडवावा आणि नुसताच प्रपंच जीवनभर करत राहावा हे काही विहित नव्हे. आपला या मानव देह जो मिळाला आहे त्या दृष्टीने दोन्ही करणं आवश्यक आहे, अशी सांगड या दासबोधामध्ये घालून दिलेली आहे. हा एक अद्वितीय ग्रंथ आहे. दासबोध हा ग्रंथ अद्वितीय आहे. हा जीवनविद्येचा गाभाच याच्यामध्ये सांगितला गेला आहे. आणि या जीवनविद्येचे दोन पैलू आहेत, एक व्यवहार ज्ञान आणि दुसरं म्हणजे आत्मज्ञान. याला विद्या आणि अविद्या असंही म्हटलं जाईल. व्यवहार ज्ञान म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणता येईल किंवा उपजीविकेचं ज्ञान, आणि आत्मविद्या जी आहे, आत्मज्ञान म्हणजे ही आत्मविद्या. आता हे दोन्हीही, हे जे व्यवहार ज्ञान आहे हे मनुष्याचं जीवन सुखकर करतं, आणि आत्मज्ञान जी विद्या आहे ही तर नरदेहाचं सार्थक त्याच्यात मानलं जातं. म्हणून ही जीवनविद्या या दासबोधामध्ये सांगितली आहे. जीवन ग्रंथाचे 4 आधार मानले जातात. जीवन विद्या जी आहे त्याचे 4 आधार आपल्या ग्रंथांमध्ये मानले जातात. 4 आधार ग्रंथ त्याचे आहेत या जीवन विद्येचे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो महाभारत आहे. महाभारत व्यवस्थापनासाठी आधार मानला जातो. दुसरं योग वाशिष्ठ आहे, त्याच्यामध्ये आत्मविज्ञान आहे. चाणक्य नीती आहे, त्याच्यामध्ये नेतृत्व आहे. आणि रामायण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मानवी जीवनासंबंधीचं सगळं शास्त्र आहे. आता या 4ही ग्रंथांचं विस्तृत विवरण असलेला असा जर कुठला ग्रंथ असेल तो एकमेव ग्रंथ म्हणजे दासबोध ग्रंथ आहे. म्हणून या 4ही ग्रंथांचं विवरण आपल्याला दासबोधामध्ये मिळतं, सापडतं. आणि असं या जीवनाच्या सगळ्या पैलूंचं दर्शन दासबोधात होतं, म्हणून याला ग्रंथराज असं म्हटलं गेलेलं आहे. ग्रंथांचा राजा, सगळ्या ग्रंथांचा राजा असा हा दासबोध ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्वकालीन आहे. काही गोष्टी जर ठेवल्या एक मोजक्या 2-4 ओव्याचं दासबोधातल्या सोडल्या तर सगळा ग्रंथ जो आहे हा सर्व काळामध्ये उपयोगात येण्यासारखा आहे. कारण का, तर याच्यामध्ये व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी यांच्या संबंधाचं विवरण केलेलं आहे, याचा विचार केलेला आहे. दुसरं असं की दासबोध वाचनासाठी एक ठराविक अशी कुठली वेळ सांगितलेली नाही. दासबोध आपण केव्हाही उघडू शकतो, वाचू शकतो, आणि आपल्याला जे फळ समर्थांनी जे सांगितलं आहे ते फळ मिळायसाठी दासबोधाचं वाचन आवश्यक आहे. त्याच्यासाठी ठराविक काळ किंवा ठराविक वेळ मात्र त्याचं बंधन तिथे सांगितलेलं नाही. नंतर समर्थांच्या याचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल दासबोधाचं की समर्थ एकदा का माहिती सांगू लागले की समर्थ ती माहिती इतकी विस्तारपूर्वक सांगतात की वाचताना आपल्याला वाटतं की अबब केवढं हे ज्ञान. समर्थांचा आधिभौतिक ताप घ्या, आध्यात्मिक ताप घ्या, किती वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे, तर किती माहिती त्याच्यामध्ये समर्थ सांगतात.
नरदेह स्तवनामध्ये घरामध्ये कोणकोणते प्राणी राहतात त्यांची नावं सांगताना समर्थ कितीतरी नावं घेतात. मूषक म्हणती घरामुचे, पाली म्हणती घरामुचे. आपल्याला सुद्धा माहित नाही की आपल्या घरामध्ये एवढ्या प्राण्यांची वस्ती असते. कितीतरी नावं समर्थ सांगून जातात. तसं अधिभौतिक तापामध्ये कितीतरी दंडाचे, राजदंडाचे प्रकार सांगितले समर्थांनी, की घुटना मार आहे, बुक्का मार आहे, अनेक प्रकारचे राजदंड आपल्याला त्याच्यामधून दिसून येतात. आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती कशी होती, बुधले मार, आणि त्याच्यामध्ये ही परिस्थिती सुद्धा आपल्याला लक्षात येते की ते दंडाचे जर प्रकार आपण पाहिले तर. आणि अशा प्रकारे हा जो दासबोध ग्रंथ आहे, हा दासबोध ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचं भाषा सौंदर्य तर आहेच, आणि त्याचबरोबर या भाषा सौंदर्यापेक्षा मुख्य दासबोधातलं सौंदर्य कोणचं असेल तर ते विचारांचं सौंदर्य आहे. आणि या विचाराच्या सौंदर्याला प्रचितीचं बळ आहे. आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ वाचताना आपल्याला आपला वाटतो आणि तो अतिशय उद्बोधक वाटतो. समर्थांचा आता हे जर पाहायचं झालं तर सख्य भक्तीचा समास, आणि समर्थांचे विचार जे ते अतिशय परखड आहेत. समर्थ मागे पुढे पाहत नाहीये बोलताना. आणि ते म्हणतात, ते सख्य भक्तीमध्ये ते म्हणतात सख्य भक्ती सुद्धा कशी करायची आहे. सो लोक म्हणतात देवा वेगळे कोणी नाही, पण मात्र त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. पण निष्ठा मात्र तशी नसते. आणि मग आपल्या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हे की लक्षणे सख्य भक्तीची. आणि म्हणून अशा प्रकारे समर्थ स्पष्ट बोलतात. विचारांचं धन, अनेक विचार आपल्याला या ग्रंथामध्ये असे सुविचार पाहायला मिळतात. म्हणून हे विचारांचं धन आपल्याला या दासबोधामध्ये गवसतं. आणि शारदेची कृपा म्हणाल तर ही शारदेची कृपाच आहे. सगळा दासबोध म्हणजे समर्थांवरती शारदेची कृपा आहे. आणि या दासबोधामुळेच समर्थांना आपण म्हणतो की कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा, की कवी वाल्मिकी जसे मान्य तसं समर्थांना मान्यता पावलेले आहेत काव्य रचनेमुळे. म्हणून इथे शारदेची कृपा तर आहेच, पण विशेषतः जेव्हा आपण शारदास्तवन समाज वाचू तेव्हा आपल्याला ही विशेष कृपा समर्थांची, या समर्थांच्या काव्याच्या, समर्थांची स्फूर्ती जी आहे ती तर नित्य जागृत होतीच, पण या स्फूर्तीला स्फूर्ती या शारदास्तवन मध्ये आलेली आहे. आणि आणखी एक शब्द चमत्कार आपल्याला या दासबोधामध्ये आढळतो. 14:4 कीर्तन लक्षण हा जो समास आहे, या समासामध्ये क या व्यंजनापासून क्ष पर्यंत एक एक ओवी घातलेली आहे. एकंदर 35 ओव्या आहेत आणि एकेका व्यंजनासाठी एक एक ओवी असा हा छोटासा शब्द चमत्कार सुद्धा आपल्याला या दासबोध ग्रंथामध्ये आढळतो. संस्कृत अवतरण आहे दासबोधामध्ये. अनेक संस्कृत, कारण आता आपण पाहणार आहोत अनेक ग्रंथांचा आधार आहे, त्याच्यामुळे अनेक संस्कृत अवतरण आहेत, काही संदर्भ आहेत, पौराणिक उल्लेख आहेत दासबोधामध्ये. जसं पहिल्याच समासामध्ये अमृत सेविताची पावला मृत्यू राहो असा म्हणून उल्लेख केलेला आहे. असे पौराणिक उल्लेखही दासबोधामध्ये आढळतात. आणि दुसरं म्हणजे सुभाषिताप्रमाणे सुद्धा आपल्याला दासबोधामध्ये अनेक ओव्या सापडतात, की जो दुसऱ्यावरी विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोच भला, की असा जो स्वतःच कष्टत जातो असं आपल्याला अनेक प्रकारचे ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला सुभाषिताप्रमाणे सुद्धा इथे या दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला सापडतात. आता समर्थांचं आपण आता दासबोधाकडे वळणार आहोत, मुख्य दासबोधाकडे, पण त्याच्या आधी आपल्याला समर्थांचं आराध्य दैवत जे आहे ते समर्थांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे. आणि त्यावेळची परिस्थिती कशी होती, समर्थांच्या समाजकालीन परिस्थिती, हेही आपल्याला दासबोध ग्रंथाचा अभ्यास करण्यापूर्वी थोडीशी विचारात घ्यावी लागेल. की समर्थांचा जो काळ होता तो कसा अतिशय आणीबाणीचा काळ होता, आणि भारतीय समाज पूर्ण आतून बाहेरून निघालेला होता, पूर्णपणे विस्कळीत झालेला होता. कुठल्याही प्रकारचा आदर्श त्यांच्या समोर नव्हता. परकीय सत्ता कार्यरत होती, आणि त्याच्यामुळे ब्राह्मण वर्ग जो होता तो सुद्धा कसा होता, समर्थांनी फार याचं वर्णन केलेलं आहे योगधर्म निरूपणामध्ये. पण हा ब्राह्मण वर्ग खरं तर बौद्धिक पुढारी म्हणून समजला जायचा, पण तोच आचारभ्रष्ट आणि विचारभ्रष्ट झाला. आणि त्यामुळे काय झालं की त्याची निस्पृहता, तपश्चर्या हे जे गुण आहेत सगळे ते विसरून
ब्राह्मण लोक जे आहेत ते सगळे स्वार्थी बनले आणि कित्येक जण तर गावगुंडी करायला लागले. आणि समर्थांनी हे सगळं त्यांच्या तीर्थाटनामध्ये सगळं त्यांनी पाहिलं. क्षत्रिय वर्ग जो होता समाजातला तो तर शौर्य आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध आहे क्षत्रिय, पण ते सुद्धा आपला धर्मनिष्ठा जी आहे ती आपली धर्मनिष्ठा विसरले गेले होते आणि त्यांच्या आचार विचारावरती या सगळ्या राज्यकर्त्यांची, परकीय राज्यकर्त्यांची छाप त्यांच्यावर पडली होती आणि बुवाबाजीला तर नुसता ऊत आलेला होता. आणि तेव्हा खरा धर्म आणि परमार्थ लोपल्यासारखा झाला. तीर्थक्षेत्र भ्रष्ट करणं, बायका पोरांना पाठवणं, बायकांना पळवणं, त्यांना गुलाम बनवणं हे तर नित्याचं झालेलं होतं. आणि म्हणून हा सगळा समाज जो होता हा भय, चिंता, अस्थिरता, दारिद्र्य आणि पारतंत्र्य यांनी अतिशय पेडलेला होता, घेरला गेलेला होता. आणि म्हणून अशा हीन दीन समाजाचं समर्थांनी पाहिलं आणि त्यांचं मन अतिशय कळवळलं आणि त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणत लोकांमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि लोकांमध्ये ते मिसळलेले आहे. आणि त्यांनी आपलं दैवत जे आहे ते जय जय रघुवीर समर्थ प्रभू रामचंद्र हे त्यांनी आपलं दैवत ठरवलं. त्यांचं कुलदैवत हे तर रामराय होतेच. त्यांच्या घरातच रामोपासना होती, सूर्योपासना आणि रामोपासना. पण मात्र त्यांनी हे विचारपूर्वक दैवत ठरवलं गेलं आहे. त्यांनी सगळ्या देवांचा अभ्यास केलाय, त्यांच्या कथांचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की का हे राम उपास्य दैवत ठरवलं, तर राम हा देवा सोडविता आहे. की राम कसा आहे, सगळ्या देवांना सोडवणारा आहे. तो धनुर्धारी आहे, तो शस्त्र धारण करणारा आहे, तो अन्यायासाठी लढणारा असा आहे. आणि म्हणून सगळ्या समस्तामध्ये कथाया श्रेष्ठ कथाया राघवाची, की सगळ्या कथांमध्ये कथा गणेशाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची, ही राघवाची कथा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि ती ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यायला हवे असा समर्थांनी विचार केला आणि आपला आराध्य दैवत त्यांनी प्रभू रामचंद्र ठरवलं. आणि या प्रभू रामचंद्रांचा जो सेवक आहे, जो दास आहे, तो हनुमंत हे सुद्धा त्यांनी आदर्श लोकांपुढे ठेवला. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे जातील तिथे हनुमंताची त्यांनी मंदिरं स्थापन केलेली आहेत. आणि असा हनुमंताचा आदर, कारण हनुमंत कसा आहे, तो प्रभू रामचंद्रांसमोर फक्त हात जोडून उभा आहे, पण मात्र नेहमी मात्र तो कसा आहे, तो पूर्ण प्रतापी असा हा हनुमंत आहे. आणि म्हणून रामराय आणि हनुमंत हे हनुमंताचा आदर्श आणि उपास्य दैवत म्हणून प्रभू रामचंद्र हे त्यांनी ठरवले आपल्या काळामध्ये. आपला कार्यकाल त्यांनी, आपला भक्तीचा मार्ग त्यांनी निश्चित केला आणि त्याच्यासाठी उपास्य दैवत निश्चित केलं. आणि अशा या आपल्या आराध्य दैवताचा भक्ती मार्ग समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सांगत आहेत, तो आपण आता पाहणार आहोत. हा दासबोध जो आहे, हा दासबोध ग्रंथाला 200 समास आहेत. यातला पहिला जो समास आहे तो ग्रंथारंभ लक्षण असा समास आहे. आता आपण पाहिलंच की सुरुवातच इथे अशी केलेली आहे समर्थांनी. समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात, कारण कोणताही ग्रंथ जेव्हा आपण वाचायला घेतो किंवा कुठलंही पुस्तक वाचायला घेतो, कुठलाही आध्यात्मिक ग्रंथ वाचायला घेतो, तेव्हा या 3 गोष्टी माहीत असायला हव्या, त्याचं ज्ञान असायला हवं की हा ग्रंथाचं नाव काय आहे, मी काय वाचत आहे आणि यामध्ये विषय कोणता सांगितला आहे आणि त्याच्यामधून मला काय प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ पहिल्याच ओवीत हे सांगतात आणि त्याचं उत्तर देताना म्हणतात, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. की इथे काय सांगितलं आहे, ग्रंथाचं नाव दासबोध असं आहे. आपण पाहिलं की समर्थांचं दैवत जे आहे ते प्रभू रामचंद्र आहे आणि प्रभू रामचंद्रांकडून समर्थांना अनुग्रह झालेला आहे. आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्या प्रभू रामरायाकडून ज्ञान प्राप्त झालं. जो बोध प्राप्त झाला तो रामरायाकडून प्राप्त झाला आणि तो झालेला बोध म्हणजेच दासबोध. आणि
त्या समर्थांचे जे समर्थ म्हणजे रघुवीर, आणि या समर्थांनी आज्ञा केली म्हणून आपल्या समर्थांनी हा दासबोध ग्रंथ सांगितला आहे, ज्ञान सांगितलं. त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यांनी आपल्याला सांगितलं, आणि म्हणून त्याचं नाव दासबोध असं आहे. की हा जो दासबोध ग्रंथ आहे हा दासाला झालेला बोध, आणि ज्याला दास म्हणून बोध करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे सगळं आत्मज्ञान सांगितलं गेलेलं आहे. आणि हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि येथे बोलीला विशद भक्ती मार्ग. आता इथे समर्थ म्हणतात आहे की हा जो ग्रंथ आहे, कुठलाही ग्रंथ जे शास्त्रीय ग्रंथ असतो त्या शास्त्रीय ग्रंथ एका चौकटीमध्ये बंदिस्त असतो. त्याला अनुबंध चतुष्टय असे म्हणतात. ती जी चौकट आहे त्या चौकटीच्या 4 बाजू म्हणजेच हे अनुबंध चतुष्टय आहे. तर त्या 4 बाजूमध्ये पहिला अधिकारी येतो. की अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचा अधिकारी कोणाला म्हटलं जातं, तर दास या ग्रंथाचा अधिकारी आहे. जो कोणी या प्रभू रामचंद्राचा दास आहे, दास व्हायला तयार आहे, जो दास आहे तो या ग्रंथाचा किंवा सर्वसामान्य मनुष्य जो आहे तो या ग्रंथाचा अधिकारी असा म्हटला जातो. या ग्रंथाचा विषय कोणचा आहे, तर येथे बोलीला विशद भक्ती मार्ग. की हा भक्ती मार्ग समर्थांनी विशद म्हणजे सविस्तर पूर्ण ग्रंथामध्ये हा भक्ती मार्गच विशद केलेला आहे. हा भक्ती मार्ग विशद करण्याची का जरूर पडली समर्थांना? त्यावेळेस लोक भक्ती करत नव्हते का? लोक भक्ती करत होते, पण ती जी सामाजिक परिस्थिती होती त्याचं त्यांच्यावरती प्रभाव पडलेला होता की लोक जे आहेत हे सगुण भक्तीकडे पाठ फिरवत होते. सगुण भक्ती म्हणजे हलक्या लोकांनी करायची आणि निर्गुण भक्ती जी आहे ती श्रेष्ठ लोकांनी करायची, असा एक विचार प्रवाह या समर्थांच्या काळात चाललेला होता. आणि एवढंच नाही तर या परकीय राज्यामुळे त्याच्या प्रभावामुळे ही जी बायका पोरं होती ही बायका पोरांच्या अंगात सुद्धा पीर येऊ लागले होते. आणि म्हणून समर्थांना हा सगुण भक्तीचा मार्ग सांगावा लागला, हा भक्ती मार्ग सांगावा लागला. म्हणून समर्थ इथे म्हणतात येथे बोलीला विशद भक्ती मार्ग, की हा भक्ती मार्ग सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, हा समर्थांनी सांगितलेला हा जो विषय भक्ती मार्गाचा हा या दासबोध ग्रंथाचा विषय आहे. आता प्रयोजन काय आहे, तर प्रयोजन याच्यातला तिसरा जो भाग आहे तो अनुबंध चतुष्टयातला तो म्हणजे प्रयोजन. की या ग्रंथाचं प्रयोजन काय, तर भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. की दासबोध ग्रंथाचं प्रयोजन कोणचं असेल तर भक्तीमुळेच. आता समर्थांनी सांगितलं की विशद केला जो भक्ती मार्ग त्याने काय प्राप्त होणार आहे त्या भक्ती मार्गाने, तर भक्तीचे योगे देव, या भक्तीच्या योगाने प्रत्यक्ष भगवंताचं आपल्याला दर्शन होणार आहे किंवा भगवंताची प्राप्ती निश्चय पावती मानव, निश्चितपणे भक्ती योगाच्या मार्गाने आपल्याला दासबोध ग्रंथामध्ये जो भक्ती मार्ग सांगितला त्या भक्ती मार्गाच्या द्वारे आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेणं हे या दासबोध ग्रंथाचं प्रयोजन आहे. बाकीच्या अनेक गोष्टी दासबोधात आहेत पण ते त्याचे साईड इफेक्ट आहे. मुख्य प्रयोजन कोणचं आहे ग्रंथ सांगायचं, तर ते भगवंताची प्राप्ती या भक्तीच्या योगामुळे प्राप्त करून घेणं हा या ग्रंथाचं प्रयोजन आहे. आणि संबंध काय आहे, तर गुरु शिष्य संवाद. हे कशामुळे साध्य होणार आहे, तर गुरु शिष्य यांच्या संवादातून हे साध्य होणार आहे. समर्थ इथे म्हणतात नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. की या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे, तर नवविधा भक्ती, आता भक्तीच विशद करायचे त्यामुळे नवविधा भक्ती ही सुद्धा या दासबोध ग्रंथामध्ये सांगितली आहे. ज्ञान सांगितलंय. समर्थांची भक्ती ही आंधळी भक्ती नाहीये, ही ज्ञानपूर्ण भक्ती आहे, ज्ञानासहित आहे, तिला ज्ञानाचा डोळा आहे. ज्ञान आणि वैराग्य सोबत ही भक्ती आहे. आणि म्हणून हे पण सगळं इथे बोललं गेलंय की इथे ज्ञानही सांगितलं गेलंय. बोलिले वैराग्याचे लक्षण, की वैराग्याचं लक्षण सांगितलंय. आणि बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले, की बहुधा म्हणजे बहुतेक असा अर्थ नाही तर बहुधा म्हणजे विविध प्रकारांनी इथे अध्यात्म निरूपण सांगितलं गेलंय. आता अध्यात्म निरूपण म्हणजे अध्यात्म कशाला म्हणायचं,
तर ब्रह्म आणि माया याचं विवरण म्हणजे अध्यात्म आहे. की माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे. की माया आणि ब्रह्म यांची ओळख करून घेणं म्हणजेच अध्यात्म आहे. आणि ती ओळख समर्थांनी याच्यामध्ये या दासबोध ग्रंथामध्ये अनेक प्रकारे करून दिली आहे. अनेक निरूपण, या ब्रह्म निरूपण, माया निरूपण अशी अनेक निरूपण या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि आता इथे हा जो ग्रंथ आहे, आता ही जी निरूपण आहेत, आता याच्यासाठी समर्थांनी इथे पहिल्याच जो समास आहे त्याचा सांगताना इथे 2 शब्द वापरलेले आहेत. की हे माया आणि ब्रह्म जे आहे त्याच्यासाठी समर्थ 2 शब्द इथे वापरतात. की त्याचे 2 भाग इथे केलेले आहे. एक निश्चय आणि दुसरं लक्षण. 15 निश्चय याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत. की मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य ज्ञानाचा निश्चय आणि असे अनेक 15 लक्षणं. मुख्य देवाचा मुख्य देव कोणचा त्याचा निश्चय, ब्रह्माचा निश्चय, भक्ताचा निश्चय, मुख्य भक्ती कोणती त्याचा निश्चय, असे 15 निश्चय इथे सांगितले गेलेले आहे. आणि हे निश्चय हा जो शब्द आहे हा ब्रह्मवाचक आहे, हा ब्रह्माकडे नेणारा आहे. म्हणून या ज्या 15 गोष्टी आहेत याच्याद्वारे आपल्याला ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे. आणि निश्चय सांगितल्यानंतर लक्षणं सांगितली आहेत, 6 लक्षणं सांगितली गेलेली आहेत या समासामध्ये. ही 6 लक्षणं सांगतात: उपासना, कवित्व लक्षण, चातुर्य लक्षण, मायोद्भव लक्षण, पंचभूत आणि कर्ता कोण. आता ही जी सगळी लक्षणं आहे ही सगळी मायेच्या कक्षेतील आहे. म्हणून हे जे सगळं विवरण आहे हे मायेचं विवरण आहे. अशा प्रकारे ब्रह्म आणि माया असं विवरण या सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता दासबोध ग्रंथाला आधार कोणचे आहेत? तर दासबोध ग्रंथाला अनेक आधार समर्थांनी याच्यामध्ये दिलेले आहे. पण इथे समर्थ म्हणतात आहे की नाना ग्रंथांच्या संमती, वेदांत, उपनिषदे, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. की वेदांत पण आहे, वेदांताचाही आधार याला आहे आणि उपनिषदांचा आधार आहे. अनेक गीतांचा 12 गीता समर्थांनी याच्यात दिलाय. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, आपली भगवद्गीता, उत्तर गीता, अवधूत गीता अशा 12 गीतांचा उल्लेख या समासामध्ये आढळतो. या 12 गीता आणि वेदांत, उपनिषद या किंवा भागवत हा ग्रंथ सुद्धा आधाराला आहे. या सगळ्यांच्या आधाराने हा जरी ग्रंथ लिहिला असला तरी याला मुख्य आधार कोणचा आहे तर तो मुख्य आधार आत्मप्रचितीचा आधार आहे. आणि म्हणून असा हा दासबोध म्हणजे आत्मप्रचितीने लिहिलेला हा ग्रंथ असा आहे. हा अद्वैत ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अद्वैत प्रतिपादन केलेलं आहे. आणि अद्वैत ग्रंथ जो असतो तो समजण्याला सोपा नसतो. संकेत कुपडीमध्ये हंसराज स्वामी म्हणतात आहे की दासबोध सोपा वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. दिसायला सोपा वाटतो, शब्द सोपे वाटतात, पण मात्र समजायला मात्र तो कठीण आहे आणि वर्तन करायला तर फारच कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात ओवीमध्ये, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, उरले ते सर्व करंटे पुरुष. की जे समजले आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वर्तन केलं तेच भाग्य पुरुष होणार आहे. म्हणून हा जो दासबोध आहे हा काही दिसायला जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी सोपा नाही. आणि समर्थ म्हणतात इथे आता असंच असे समर्थांच्या काळीही असे काही निंदक लोक होते. आणि जसं आपण एकनाथांचं भागवताच्या वेळेस पाहिलं की मराठीमध्ये एकनाथी भागवत लिहिल्यानंतर एकनाथांना सुद्धा या मराठी भाषेत लिहिलं म्हणून निंदा सहन करावी लागली. त्यांच्यावरही आरोप करण्यात आले की हा मराठीमध्ये कसे काय लिहिला. तसंच इथे समर्थांना सुद्धा मराठीमध्ये दासबोध लिहिल्यामुळे अनेक प्रकारची निंदा सहन करावी लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे या ग्रंथाकडे बरेच लोक दुर्लक्ष करतील असं समर्थांना वाटलं. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहेत की पूर्ण ग्रंथ पाहिला विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. की केवळ मत्सराने जर या ग्रंथाकडे लक्ष दिलं नाही तर मात्र तो कसा आहे, दुरात्मा शब्द इथे समर्थ वापरता. जो दुरात्मा आहे म्हणजे त्याच्यापासून आत्मा दूर जाणार आहे, आत्म्याचा त्याला अनुभव येणार नाही या ग्रंथाच्या द्वारे. आणि हा जो ग्रंथ आहे हा मराठीमध्ये जरी असला
तरी हा ग्रंथ, आता अद्वैत ग्रंथ कुठलाही असो तो समजण्यासाठी सोपा नाही. संस्कृत मध्ये तर तो अवघड आहेच, पण तो मराठीमध्येही अवघड आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्म विद्येचा परमार्थ, पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. की हा दासबोध ग्रंथ कोणाला कळणार आहे? तो जो सर्वांगानी श्रोता आहे, जो पूर्ण सर्वांगानी तो म्हणजे सर्वांगाचे कान करून जो हा ग्रंथ श्रवण करणार आहे, त्यालाच या दासबोधात काय सांगितलं आहे ते कळेल. इतका तो गहन असा ग्रंथ आहे. आणि म्हणून आता इथे जसं नाथ महाराजांना तसंच इथे समर्थांनाही म्हटलं गेलंय, पण समर्थांचे शब्द जे आहेत ते समर्थ म्हणतात आहेत की लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून. की समर्थ इथे समाचार घेतलाय समर्थांनी चांगला इथे अशा लोकांचा की जे केवळ निंदा करतात आहेत, पाहत नाहीत ग्रंथ. कारण का तर तो मराठीत लिहिला गेला आहे म्हणून समर्थ इथे म्हणतात आहेत की जशी एखादी लोखंडाची पेटी आहे, पण त्या लोखंडाच्या पेटीमध्ये अनेक रत्न साठवलेली आहेत, पण हे माहीत असून सुद्धा जो त्या केवळ लोखंडाची पेटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तो काय करतो, त्या रत्नांना गमावून बसतो. म्हणून इथे समर्थ सांगतात की असे जे लोक आहेत ते अभागी आहेत. ही रत्न जी आहेत ही जरी वरचं हे कवच आहे अर्थाचं, म्हणून अर्थ सार आहे आणि भाषा असार आहे. कुठलीही घ्या भाषा, ही भाषा वरचं फटकट आहे, वरचं साल आहे. हे साल काढून आतला गर्भित अर्थ घ्यायला हवा. आणि म्हणून जे सार घ्यायचं असतं ते जे घेत नाही ते केवळ अभिमानाने वाद वाढवतात. आणि म्हणून समर्थ इथे आपल्या जसं ज्ञानेश्वरीमध्ये अमृताचे पैजा अजिंक्य म्हणतात, तसं इथे समर्थ म्हणतात आहे की जेथे निरूपणाचे बोल, की निरूपण सांगितलं गेलं आहे आणि अनुभवाची बोल, ते संस्कृता परिस खोल अध्यात्म श्रवण. की जिथे निरूपण, ब्रह्मनिरूपण, माया निरूपण, जिथे निरूपण सांगितलं गेलेलं आहे आणि त्याला अनुभवाची खोली आहे, असं जे अध्यात्म श्रवण आहे ते संस्कृतापेक्षाही खोल आहे, सखोल आहे. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ अशा प्रकारे जो कोणी निंदा करतो त्याची, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण केवळ अभिमानाने, कारण काय तर अभिमाने उठे मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणून असा अभिमान धरून जर हा ग्रंथ वाचला तर मात्र काय होणार आहे की त्याच्यातून विकारच उत्पन्न होणार, त्याच्यातून मत्सर उत्पन्न होणार आणि पुढे क्रोधाचा विकार उत्पन्न होणार आहे. त्याच्यासाठी अमृत सेविताचं मृत्यू राहो असंही समर्थ म्हणतात आहे की त्या क्रोधामुळे अमृत जरी सेवन केलं असलं तरी या राहूला मात्र राहूचं शिरच्छेद इथे या मोहिनी अवतारामध्ये भगवंतांनी केलेला आहे. म्हणून आता अशा प्रकारे हा जो दासबोध ग्रंथ आहे, हा दासबोध ग्रंथ जो आहे, म्हणून तो कसा वाचायचा आहे, शुद्ध मनाने वाचाय, कुठल्याही प्रकारचा मत्सर जर ठेवला नाही तरच याची फलश्रुती प्राप्त होणार आहे. आणि म्हणून समर्थ इथे पहिल्याच याच्यात सावध करतात की ग्रंथ वाचत असताना कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना किंवा मत्सर भावना न ठेवता हा ग्रंथ वाचून पहावा. या ग्रंथात काय सांगितलेलं आहे तरच याची फलश्रुती जी आहे ती फलश्रुती प्राप्त होईल. याची फलश्रुती काय आहे या ग्रंथाची, तर नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी, मनास होय विश्रांती समाधान. ही या ग्रंथाची फलश्रुती आहे. या ग्रंथाचं वाचन, श्रवण, अभ्यास केल्यामुळे काय होणार आहे तर अज्ञानाचं नाश होणार आहे आणि अज्ञानातून निर्माण होणारं दुःख आणि भ्रांती यांचा सुद्धा नाश होणार आहे आणि शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, इथे ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. असा या ग्रंथाचा फलश्रुती म्हणजे फळ ग्रंथाचं आहे. मनाचं वाटते विश्रांती, मनाला अतिशय विश्रांती या दासबोध ग्रंथातून मिळते आहे आणि समाधान या ग्रंथातून मिळतं, अशी निष्काम फलश्रुती या दासबोध ग्रंथाची आहे. इथे असं म्हटलेलं नाहीये कुठल्याही प्रकारचा प्रापंचिक किंवा
मुलं बाळ, धन, पैसा, संपत्ती, घरदार अशा प्रकारचे फलश्रुती सांगितली गेली नाही, तर इथे आपल्याला निष्काम भक्तीतून निष्काम जी आहे ती फलश्रुती इथे प्राप्त होणार आहे. म्हणून दासबोध वाचायचा आहे. म्हणून समर्थ इथे शेवटच्या ओळीत म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तैस प्राप्त. म्हणून अतिशय शुद्ध अंतःकरणाने हा दासबोध वाचावा. समर्थ आपल्याशी बोलतात आहेत, आपल्याला सांगतात आहेत, असा भाव ठेवून दासबोध वाचावा, तर त्याचं फळ आपल्याला ही जी फलश्रुती संशकामध्ये समर्थांनी स्तवन केलेलं आहे. आता स्तवन केलेलं आहे आणि हा ज्ञान संपादन करायचं असेल तर साधक जो आहे हा कसा साधन चतुष्टय संपन्न असायला हवा. आणि हा जो साधन चतुष्टय मधले जे 4 गोष्टी आहेत की पहिला विवेक आहे, नित्यानित्य विवेक. दुसरं आहे इहामूत्र फल विराग योग. आणि तिसरं जे आहे ती षटसंपत्ती. आणि चौथं मुमुक्षत्व. या 4 गोष्टी असतात. त्याच्यामधला पहिला जो नित्य विवेक आहे, त्यातला जो नित्य भाग आहे तो या पहिल्या दशकामध्ये सांगितला गेलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्या नित्य स्वरूपाच्या आहेत की गणेश, शारदा, सद्गुरू हे सगळं नित्य स्वरूपाचं वर्णन इथे समर्थ करतात आहे. आणि अतिशय सुंदर असं वर्णन या दशकामध्ये समर्थांनी केलेलं आहे. सगळेच आपल्याला इथे घेता येणार नाही समास, पण आता या 8 जे आहेत सभास्तवनापर्यंत ही सभा सुद्धा नित्य म्हटलेली आहे, कारण ही सभा नित्य असते आणि तिथे नित्याचेच विचार चालू असतात. आणि परमार्थ स्तवन, परमार्थाचं स्तवन केलेलं आहे, म्हणजे साध्य सांगितलंय. जे आपल्याला साध्य करायचंय, जो परमार्थ आपल्याला साध्य करायचा आहे त्या साध्याचं सुद्धा स्तवन केलेलं आहे. आणि ज्याच्याद्वारे आपल्याला हे प्राप्त करून घ्यायचं आहे परमार्थ, तो नरदेह, त्याचं सुद्धा स्तवन इथे केलेलं आहे. खरंच पाहिलं तर नरदेह हा अनित्य आहे, तो जाणार आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामुळे या नरदेहामुळेच आपल्याला नित्याची प्राप्ती होते. म्हणून याची गणना नित्यामध्ये केली गेलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो पहिला दशक आहे, हा पहिला दशक समर्थांनी नित्य स्वरूपाचा सांगितला गेला आहे. आता दुसरा जो दशक आहे, आता नरदेह स्तवन 10वा समास पहिल्या दशकातला सांगताना समर्थ म्हणतात आहे, देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यू पंथे. की देह जर परमार्थाला लावला तरच याचं सार्थक होणार आहे. आणि आत्मज्ञान करून घेणं किंवा परमार्थ साधणं हे मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. म्हणून दोन्हीला इथे दोन्ही मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या 2 मूलभूत गोष्टी की परमार्थ आणि नरदेह या त्याचं स्तवन इथे समर्थांनी केलंय. आणि 2 मूलभूत गोष्टी या पहिल्या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितल्या आहेत. आता दुसरा दशक जो आहे तो मूर्ख लक्षणांचा आहे. आता अज्ञान आहे. आता हे मूर्ख लक्षण समर्थांनी सुरुवातच मुळी का बरं मूर्ख लक्षणांपासून केलेली आहे, तर व्यक्ती सुधारणेशिवाय, व्यक्ती सुधारल्याशिवाय त्याची समाजाची उन्नत अवस्था होणार नाही. व्यक्तीमधूनच समाज अवलंबून आहे. आणि म्हणून आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात सुद्धा कर्तव्यदक्ष घटक अशी व्यक्ती असणं आवश्यक आहे. म्हणून व्यक्ती विकास करणं, व्यक्ती विकासार्थ मूर्ख लक्षणांपासून समर्थांनी सुरुवात केलेली आहे की व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे. व्यक्ती विकास झाला की मग कुटुंबाचा विकास होतो, कुटुंबाचा झाला की समाजाचा होतो, समाजाचा झाला की गावाचा होतो, मग एखाद्या राष्ट्राचा होतो, एखाद्या प्रांताचा होतो. म्हणून व्यक्ती सुधारणेवर समर्थांचा भर आहे. म्हणून सुरुवातच मुळे मूर्ख. आता व्यक्ती सुधारायची म्हणजे त्याच्यामधलं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवायला हवं. म्हणून सुरुवात जी आहे ती अज्ञान निरसनासाठी इथे समर्थ मूर्ख लक्षणांनी करतात आहे. मूर्ख लक्षणं ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत आणि याच्यामध्ये अशी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि इथे समर्थ म्हणतात आहे की ही कशासाठी सांगितली आहे, ते ही त्यागार्थ सांगितली. आता याच्यामध्ये साधक आणि बाधक दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. 5 समाज जे आहेत ते साधक सांगितले आणि 5 समाज जे आहेत ते बाधक आहेत ज्ञानाच्या दृष्टीने. आणि म्हणून काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे दोन्हीही समजलं पाहिजे. म्हणून त्यागार्थ मूर्ख लक्षणं सांगितली आहेत आणि ज्याचा अवलंब करायचा त्याच्यासाठी सद्विद्या निरूपण, उत्तम लक्ष निरूपण अशा प्रकारे 5 समाज समर्थांनी इथे सांगितलेले आहे. आता हा जो दुसरा दशक आहे, हा दुसरा दशक पूर्ण आत्मपरीक्षणाचा दशक आहे.
किंवा याला अंतरंग सजावट असंही म्हणता येईल, की पूर्णपणे अंतरंग बदलून टाकायचं. जसं आपण एखाद्या घराचं करतो, ते पूर्ण घर डेकोरेट करून टाकतो, तसं अंतरंग आपल्याला सुसज्ज सुशोभित करायचं साठी हा दुसरा दशक सांगितलेला आहे. म्हणून या दुसऱ्या दशकामध्ये जे जे काही अवगुण सांगितले आहेत, ते अवगुणांचा त्याग करायचा आहे, म्हणजे मूर्ख लक्षणांचा त्याग करायचा आहे. आत्मपरीक्षण सांगितलंय. दासबोधामध्ये क्रमविकास आहे. वेगवेगळ्या प्रकाराने आपण हा क्रमविकास पाहणार आहोत. आता इथे आत्मपरीक्षण, आत्मपरिवर्तन आणि आत्मनिवेदन असा हा क्रमविकास आहे. आता या दुसऱ्या दशकात आपल्याला आपलंच निरीक्षण परीक्षण करायचं आहे, की हे कुठले कुठले गुण माझ्यामध्ये आहे आणि ते सगळे अवगुण जे आहे ते अवगुण सोडायचे आहेत. आणि जे साधक आहे तो साधक विचार आपल्याला आपल्या अंगामध्ये रुजवायचा आहे. आणि समर्थ म्हणून इथे म्हणतात आहेत, की सद्विद्या निरूपणात आता खूप इथे जोड्या अशा दिलेल्या सद्विद्या निरूपणातल्या, की त्या एका ठिकाणी बहुतेक सापडत नाही. रूप लावण्य असेल तर तिथे चतुरता असेलच असं नाही, किंवा जो वक्ता आहे तो वक्ता उत्तम वक्ता असेल पण त्याच्या ठिकाणी नैराश्यता असेल असं नाही. अशा अनेक जोड्या या सद्विद्या निरूपणात दिल्या आहेत. म्हणून या सगळ्या जोड्या अभ्यासाव्यात आणि त्यातले सगळे गुण जे आहे ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. समर्थ म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. ही ओवी दोनदा आलेली आहे दासबोधामध्ये. 2:8:31 मध्ये आलेली आहे आणि 14:6:1 मध्ये पण ही ओवी आलेली आहे, की रूप लावण्य जे आहे हे काही अभ्यास येत नाही. जो काही रंग प्राप्त झालाय गोरा काळा तो काही बदलता येणार नाही. पण मात्र आपल्याला आपले अवगुण जे आहे ते टाकून देता येतात. सहज गुणाची न चले उपाय. सहज म्हणजे जन्मापासून, सहज जन्मापासून आपल्या जे आहेत ते गुण आपल्याला टाकता येत नाही, परंतु आपल्याला आगंतुक गुण मात्र मिळवता येतात. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. हे जे आगंतुक गुण सांगितले सद्विद्या निरूपणात उत्तम लक्षणामध्ये, आणि अशा प्रकारे हे आगंतुक गुण आपण घ्यावे. आणि समर्थ इथे म्हणतात आहेत, आणि 10वा जो समास आहे तो पडत मूर्ख लक्षणाचा आहे. मूर्ख लक्षणामध्ये अज्ञान आहे. अज्ञानाचीही लक्षण सगळी सांगितली गेली आहे. म्हणून अज्ञान दूर करता येईल. पण हा जो पडत मूर्ख आहे हा याला सगळं समजतं, पण मात्र याचं वर्तन तसं होत नाही. याच्यामध्ये सगळी ताकद असते पण मात्र हा त्याचा उपयोग करत नाही. हस्तबांधीचे उर्ण तंते, लोभे भ्रत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख. समर्थ म्हणतात की हस्त जो आहे म्हणजे हत्ती जो आहे तो उर्ण तंतूंनी म्हणजे कोळ्याच्या जाळ्यांनी बांधला गेला तर खरंच हत्ती त्याच्यातून निघू शकतो की नाही. हत्तीचं बळ ते किती बळ हत्तीमध्ये असतं, पण तो आपल्याला त्या कोळ्याच्या जाळ्यांनी बांधला गेलो आहे असं समजतो आणि तसाच त्या अरण्यामध्ये एकटा पडून राहतो. तसा हा पडत मूर्ख जो आहे तो असतो, की त्याच्यामध्ये शक्ती असते, बळ असतं. लोभे मृत्य भ्रमराते, हा जो भ्रमर आहे हा सुद्धा कमळामध्ये, त्याला कमळातून बाहेर निघता येत नाही का, त्याची शक्ती असते. तो एवढं मोठं लाकूड, वृक्षाचं लाकूड पोखरून काढतो, मग कमळातून बाहेर त्याला येता येणार नाही का. पण लोभामुळे तो त्यामध्ये अडकतो. आणि ऐसा जो प्रपंची गुंते, की जो असा बाहेर निघू शकतो पण लोभामुळे जो प्रपंचामध्ये अडकतो तो एक पडत मूर्ख, असं इथे समर्थ म्हणतात आहे. आणि असं म्हटल्यानंतर आता असा जो पडत मूर्ख आहे, हा पडत मूर्ख हा समाजासाठी फार घातक आहे. एक वेळ मूर्ख चालेल, पण हा पडत मूर्ख मात्र वेगवेगळ्या अर्थ काढून समाजामध्ये वेगळेच अर्थ पसरवतो आणि समाजाची हानी करण्यामध्ये याचा मोठा वाटा असतो. म्हणून पडत मूर्खाची लक्षणं समर्थांना सांगावी लागली. पडत मूर्ख होऊ नका, ही लक्षणं सगळी याचा त्याग करा. आणि समर्थ आता मूर्ख शिरोमणीचं लक्षण सांगतात, की मूर्ख कोण आहे तर परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही. समर्थ म्हणतात आहे की असा जो प्रपंचामध्ये गुंततो तो काय करतो, जो संसारी मानी सुख, या संसारामध्ये जो सुख मानतो, आणि समर्थ इथे म्हणतात तो मूर्खा माझी मूर्ख समजावा, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही, की या संसारातलं दुःख जे आहे
त्या दुःखासारखं आणखी कुठलंही दुःख नाही. आता समर्थ इथे म्हणतात, मग सगळे संसारी जे आहेत ते सगळेच मूर्ख आहेत का? सगळे आता अनेक जण संसार करतात आहेत, पण इथे समर्थ आपल्याला समन्वय घडवून आणतात आहे. जो संसारी मानी सुख, संसार सुखेची करावा म्हणले, प्रपंच सुखे करावा, परंतु परमार्थ बुडवावा हे विहित नव्हे. तसं हा जो संसार आहे, हा संसार जरी करत असला तरी त्याच्यामध्ये सुख मात्र नाही. तो जर तुम्ही सुख मानून करत असाल तर मात्र तुम्ही पडत मूर्ख आहात आणि परममूर्खा माझी मूर्ख आहात. पण कारण या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. या संसारामध्ये दुःखच ठेवलेलं आहे. याच्यात कारण संसार हा मुळातच अपूर्ण आहे. संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका, हा मुळातच नासका आहे. तो पूर्ण होऊच शकत नाही. तो त्याचं स्वरूपच अपूर्ण आहे, म्हणून त्याच्यातून सुखही पूर्ण मिळू शकत नाही. आणि म्हणून आता पूर्ण सुख जिथे मिळणार आहे, आता तिसरा जो दशक आहे, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही, या दुःखाचं वर्णन हे समर्थ आता तिसऱ्या दशकामध्ये करतील आणि त्याच्यामधून आपल्याला पूर्ण सुखाची प्राप्ती जो करून देणार आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून तिसरा दशक जो आहे तो स्वगुण परीक्षेचा आहे. इथेही आपल्याला आपलीच परीक्षा करून घ्यायची आहे. असा हा तिसरा दशक आपण आता पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि अशा प्रकारे हा समर्थांनी 2 दशक आपल्याला सांगितले आहे. आज इथेच थांबूया. पुढच्या सत्रामध्ये आपण तिसऱ्या दशकापासून 20 दशकापर्यंत पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.